नमस्कार मंडळी, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तर मग आज बघणार आहोत आपण तोंडलीची भाजी, याला कुंदरू पण म्हणतात. तर मग बघणार आहोत आपण तोंडलीची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. तर मग मंडळी, आपण बघूया तोंडलीच्या भाजीला लागणारं साहित्य. तर मग आपण बघूया तोंडलीच्या भाजीला लागणारं साहित्य. प्रथम मी तोंडली ही पाण्यात धुवून स्वच्छ घेतली आणि त्याचे आपल्या आवडीनुसार काप करून घेतले. आपण उभे पण काप करू शकतो. त्यानंतर घेऊया 2 चमचे धना पावडर, 1 चमचा मोहरी जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, हा कुटून घेतलेला खलबत्त्यात कुटून घेतलेला 7-8 पाकळ्या लसूण, 1 टोमॅटो चिरलेला आहे बारीक, 1 कांदा चिरलेला आहे बारीक. त्यानंतर घेतलेले गार्निशिंगसाठी खोबरं, थोडं खोबरं आपल्याला भाजीत पण वापरायचं आहे, कढीपत्ता. त्यानंतर घेतलंय आपण फोडणीसाठी तेल. मी इथे पॅन ठेवलेला आहे तापत. आता आपण करूया तोंडलीची भाजी, कुंदरूची पण भाजी याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर प्रथम पॅन गरम होतंय, त्या पॅन मध्ये आपण टाकूया हे 1 पळी घेतलेलं तेल. तेल गरम होऊ देऊया आपण. तेल गरम झालेलं आहे फ्रेंड्स. त्यात टाकूया आपण जिरं मोहरी. जिरं मोहरी तडतडू देऊया. गॅस थोडा मोठा केलेला आहे. जिरं मोहरी तडतडली की त्यात टाकूया आपण लसूण. फ्रेंड्स, जिरं मोहरी तडतडायला लागलेली आहे. आपण टाकलेला त्याच्यात लसूण. तो लसूण छान असा गुलाबीसर होऊ देऊया. गुलाबीसर झाला की छान असं त्याला चव पण येते. प्रत्येक भाजीला चव येते गुलाबीसर लसूण झालं तर. लसूण कच्चा नाही ठेवायचा. त्यात टाकूया आपण आता छान असा तो गुलाबीसर झालेला आहे. त्यात टाकूया आपण हा कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यावर पण आपण परतून घेऊया. त्यात टाकायचा हा कांदा बारीक चिरलेला. कांदा परतत असताना आपण गॅस स्लो केलेला आहे. त्यात टाकायचा थोडासा अर्धा चमचा पाचक असा हिंग. ते पण परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना त्यात टाकायचा हा बारीक चिरलेला टोमॅटो. आपण परतून घ्यायचा आहे. परतून घ्यायचा आहे. छान असा गुलाबीसर होऊ द्यायचा आहे त्याला. आपण गार्निशिंग साठी पण खोबरं घेतलं होतं ना, ते किसलेलं खोबरं पण थोडंसं त्याच्यात टाकायचं आहे. ते पण छान असं गुलाबीसर करून घ्यायचं आहे परतून.
मग फ्रेंड्स बघू शकता छान असं ते गुलाबीसर झालेलं आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता ते छानसं आणि सुगंध पण छान यायला लागलेला आहे. आता आपण त्यात टाकूया 2 चमचे धना पावडर. त्यानंतर टाकूया आपण हळद. त्यानंतर यात येणार आहे 1 चमचा लाल तिखट. हे टाकल्यानंतर मग आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. लाल, पिवळा, पांढरा छान असा त्याला कलर पण अप्रतिम येतोय आणि मला तर सुगंध पण खूप सुंदर येतोय. अप्रतिम सुगंध येतोय. आपण पण करून बघा. आपल्याला पण कशी वाटते ही रेसिपी. काहीतरी वेगळ्या पद्धतीची आहे ही रेसिपी. छान असं धना पावडर त्याचा पण छान सुगंध यायला लागलेला आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात हे चिरलेले तोंडली. टाकलेली आहे. आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ कमी टाकलं ना तर वरतून आपल्याला मीठ घेता येतं. जास्त झालं तर कोरड्या भाजीतून आपण मीठ कसं काय काढणार. मंडळी तुम्हाला मी एक टिप्स देऊ का. जेव्हा मीठ हे जास्त होत असतं, आपल्याला वाटतं की भाजीत मीठ जास्त झालेलं आहे, तेव्हा आपण काय करायचं. एक टिप्स देते. तेव्हा आपण कणकेचं जो आपण भिजवलेली कणिक असते ना त्याचा एक छोटासा गोळा त्या भाजीत टाकायचा आणि 5 ते 7 मिनिटं त्याला उकळी घेऊन घ्यायची. त्याच्याने काय होतं ते पातळ भाजीत झालेलं मीठ जे असतं ते त्या कणकेच्या गोळ्याने शोषले जातं आणि खारटपणा त्याचा कमी होतो. ठीक आहे. आता हे आपण छान असं परतून घेऊया. मीठ, कांदा, टोमॅटो त्या चिरलेल्या तोंडलीला लागलं पाहिजे. छान असं परतून घेऊया. आपण परतून घेतलेलं आहे आपण चांगलं. काय छान रंग आला तुला भाजीला. फ्रेंड्स, प्रत्येक गृहिणी आपल्या स्वयंपाकघरातली ही एक उत्तम स्वयंपाकिनी असते है ना. बेस्ट कुक असते ती. मनापासून सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत ती स्वयंपाक करत असते. त्यासाठी तिला ते करत असताना खूप मनापासून आनंद होत असतो. तिने केलेल्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवायचं नसतं है ना फ्रेंड्स. बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगवेगळी असते. तर मग फ्रेंड्स छान असं परतून घेतलेलं आहे आपण. आता आपण ठेवूया याच्यात वाफ भरण्यासाठी ठेवूया याला झाकण. झाकणावर टाकूया पाणी. पाण्याचं पूर्ण बाष्पीभवन होऊ देऊया. त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण बघूया आपली भाजी छान अशी शिजली किंवा नाही. ठीक आहे मंडळी. तर मग फ्रेंड्स बघू शकता आपण जे झाकणावर पाणी ठेवलेलं होतं ते पण सर्व बाष्पीभवन होऊन गेलेलं आहे. आता बघूया आपण तोंडलीची भाजी शिजली किंवा नाही. डिश काढून घेऊया. मस्तच
वाफ भरलेली आहे भाजीला. आपण भाजीत पाणी टाकलेलं नव्हतं, डिशवर पाणी ठेवलेलं. आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मग फ्रेंड्स बघू शकता, आपण एका बाउलमध्ये तोंडलीची भाजी काढून घेतलेली आहे. पण गार्निशिंगसाठी जे खोबरं किसलं होतं ते आपण त्याच्यावर टाकून घेऊया. मस्तच. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला सोनसंध्यास किचनची रेसिपी? तोंडलीची भाजी, कुंदरूची भाजी. तर मग फ्रेंड्स, सोनसंध्यास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. बघत रहा नवनवीन व्हिडिओ सोनसंध्यास किचन सोबत.